कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 20। 6 महिन्यानंतर वासू सुट्टीवर गावी आला। गावी येताना त्यानं मनात बरीच स्वप्न आणि सपना यांचा विचार घेऊन घरी आला। वासूच्या येण्यानं घर आनंदून गेलं होतं। दुसऱ्या दिवशी मात्र घरातील प्रत्येकीला मनातलं काहीतरी विचारायचं होतं, वासूला बोलतं करायचं होतं। सायंकाळची जेवणं झाली। वासू, आई, आजी, आत्या गप्पा मारत बसल्या असतानाच बोलता बोलता आई वासूला म्हणाली, अरे पोरा, आम्ही रांडमुंडबा याने तुझ्याकडे बघून मोठ्या जिद्दीनं प्रपंच सांभाळलाय। अरे सासूबाईंचं तर आता वय झालंय, आम्हाला बी आता पूर्वीसारखं काम होई नाही। अरे आता पत्र खूप सोसलं, खूप खस्ता खाल्ल्या, तवा आता तुझं 2 4 हात करावं असं लय वाटायलंय बघ। तू विचार करावा असं वाटायलंय। आईनं अचानक असा हा लग्नाचा विषय काढल्यावर वासूला काहीच बोलता येईना। नको म्हणावं तर काय कारण सांगावं। शिक्षण झालंय, नोकरी लागली, त्याही आता थकले आहेत, त्यांनाही माझा सुखी संसार पाहायचा आहे ना, का म्हणावं असा विचार करून वासू म्हणाला, ठीक आहे आई, बघूया। पोरग लग्नाला तयार झालं हे ऐकून तिघी माऊलींना खूप आनंद झाला। त्या आनंदाच्या भरात आईनं आसपासच्या गावच्या 1-2 मुलींची स्थळं सुचवली। तसं वासू गप्प झाला। वासूचा चेहरा पडलेला बघून आत्या म्हणाली, वासू, लग्नाला तयार झालास आणि अचानक चेहरा का पाडलास रे? थोडं थांबून पुन्हा आत्या म्हणाली, वासू, तुझ्या मनासारखी एखादी पोर असेल तर सांग। न राहून आजी मनातलं बोलली, अरे पोरा, हे बघ, मी जिवंत असे पतोवर तुझं लग्न झालेलं मला पाहायचं आहे र, येतंय नवं लक्षात? तिघी जणींसाठी वासू जीव की प्राण होता। त्याला त्या नाराज झालेलं पाहू शकत नव्हत्या। तिघींच्या चेहऱ्याकडे बघत एकदा वासू म्हणाला, ए आई, आजी, आत्या, मी काल तर आलोय, मला थोडा विचार तर करू द्या असं म्हणून तो तिथून उठून गेला। आता सपनाला कसं भेटायचं याचा विचार करता करता त्याने कागद घेतला आणि पत्र लिहिलं, प्रिय सपना, मी कालच गावी आलोय। 4 दिवसानं म्हणजे सोमवारी तालुक्याचा बाजारचा दिवस आहे। त्या दिवशी आपण सकाळी 11 वाजता बाजारच्या चौकात भेटूया। तिथून गार्डनमध्ये जाऊया आणि निवांत बोलूया। तुझी तिथं वाट पाहतो मी, तुझा मित्र वासू। वासूनं पाठवलेलं पत्र पोस्ट म्हणणं सपनाच्या चुलतीच्या हातात दिलं। ते पत्र घरात जाऊन सपनाला देत चुलती म्हणाली, ए सपना, अगं तुझं कसलं पत्र आलंय बघ। खोली जाऊन सपनानं तो लखोटा उघडला आणि पत्र वाचलं। कोमेजलेल्या रोपट्याला अचानक वळीव कोसळावा आणि त्या रोपट्याला एक नवं चैतन्य यावं, तसं महिनाभर तणावग्रस्त असलेली सपना त्या पत्रानं अचानक खुलली। पुढील 3 दिवसात घरातील कामं चुटकी सरशी करायला लागली। अंगण घर सफाई करून चकाचक केलं। आई आणि चुलतीच्या हातातील कामं ती स्वतः करायला लागली। हा काय चमत्कार आहे, सपना आनंदित आहे हे सारं पाहून घरातील सारे चकित झाले। घरातील जे ते सपनाविषयी आपला आपला अंदाज वेगवेगळा लावायला लागले। ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी वासू आणि सपना यांची भेट झाली। त्या भेटीत दोघांचा चेहरा आनंदानं फुललं। एकमेकांना पाहून दोघांच्या नजरा तृप्त होत होत्या। बोलत बोलत ते गार्डन मध्ये जाऊन बसले आणि वासू म्हणाला, सपना, तुझं पत्र मिळालं। तुझ्या पत्रानं माझी झोप उडाली बघ। महिना झाला सारखा तुझाच विचार करण्यात गेला। डोळ्यात पाणी आणत सपना म्हणाली, अरे वासू, तुझी झोप उडाली रे, पण माझ्या लग्नाचा विषय घरात निघाल्यापासून अरे माझी अन्न पाण्यावरची वासना उडाली। तिची समजूत घालत वासू म्हणाला, हे सपना, हे बघ, डोळपूस, मी आता आलोय ना, सगळं व्यवस्थित होईल, तू नको काळजी करू। यावर डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,
अरे वासू, अरे नक्की व्यवस्थित होईल का रे? मला खूप काळजी लागली रे. सपनाला धीर देत तो म्हणाला, अगं सपना, का होणार नाही ग? अगं आपण प्रेम केलंय आणि ते मनापासून प्रेम केलंय. ते निभवायचं, एकमेकांना वचन दिले आपण. अगं वचन ही मोडायचे नसतात ग, ती निभवायची असतात आणि निभवण्यासाठीच असतात. आपण ठरवून प्रेम केलं नाही, एकमेकांच्या मागे लागून प्रेम नाही केलं. अगं नकळत आपण एकत्र आलोय आणि नियतीनेच आपल्याला एकत्र आणले आणि तीच आपल्याला मार्ग दाखवेल. तू नको काळजी करू. पुन्हा सपना म्हणाली, अरे वासू, आपलं प्रेम यशस्वी होईल का? आपल्या लग्नाला कोण विरोध तर करणार नाही ना? सपनाच्या मनातील भीती, शंका ही दूर करण्यासाठी पुन्हा वासू सांगायला लागला, अगं सपना, अगं आपण आपली मनं स्वच्छ करूया आणि आपल्या काही शंका असतील ना तर त्या पण आपण दूर करूया, भीती दूर करूया आणि मग इतरांची भीती वाटायचं काहीच कारण नाही. अगं आपण एकमेकांवर विश्वास ठेवूया, मन मोकळं करूया, म्हणजे आपल्या भविष्यात सारं काही भरभरून मिळेल आणि नक्की मिळेल. मनातली भीती सपना व्यक्त करायला लागली. वासू, तुझी आत्या म्हणजे माझ्या अंजी काकींना आमच्या घरच्यांनी सासरी आणलं नव्हतं. माझे वडील आणि चुलता यांचा तुझ्या वडिलांशी वाद झाला होता आणि या सगळ्यांच्या रागापोटी तुझ्या घरचे तुझे लग्न माझ्याशी होऊ देतील का? आणि तेच मला काळजी लागली. आपल्या लग्नाला विरोध तर होणार नाही ना? आपलं प्रेम ते मान्य करतील का? सपना भीतीपोटी भावनिक होऊन एकावर एक प्रश्न विचारत होती. तिला शांत करत वासू म्हणाला, ए सपना, तू शांत हो पहिल्यांदा. या सगळ्यातून मार्ग निघेल ना? हे बघ सपना, आपलं लग्न ठरेल, लग्नही होईल आणि काही दिवसात काही सत्य तुझ्या कानावर येतील. ते ऐकून तुझ्या कानावर तुझा विश्वास बसणार नाही, कारण सपना सत्य हे कडू असतं. ते स्वीकारता आलं पाहिजे आणि पचवता सुद्धा आलं पाहिजे. सपना, ते सत्य ऐकून तुझं मन ढळलं तर तू मला सोडून जाशील. मग आपलं प्रेम हे प्रेम राहणार नाही. प्रेमाची जागा मग राग, द्वेष, तिरस्कार घेईल आणि मग आपला दुरावा निर्माण होईल. हो सपना, असंच होईल असं वाटतं मला. वासूचं शून्यात जाऊन बोलणं ऐकून वाट चुकल्यासारखी सपना वासूकडे पाहायला लागली. मनाचा निश्चय आणि मोठं धाडस करून ती म्हणाली, अरे वासू, तू निर्मळ मनाचा आहेस. तुझं मन मोकळं कर आणि ते ऐकायला ना मी माझं मन घट्ट केलंय. वासू, तू सांगणारा ते सत्यच असलं पाहिजे. हे बघ, लग्नापूर्वी सत्य सांगून मन मोकळं करणारा तुझ्यासारखा स्वच्छ निर्मळ मनाचा जोडीदार मिळणं हे मी माझं भाग्य समजते. वासू, अरे तुझ्या जागी दुसरा कोणी असताना तर सत्य लपवून आपल्या प्रेमिकेला फसवून लग्न केलं असतं. तू खरोखर निर्मळ आणि अंतःकरणाचा आहेस रे. माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझ्या सांगण्यानं मी तसूभरही ढहणार नाही, तुझा धिक्कारही करणार नाही. सांग वासू, तुझं मन मोकळं कर. तू खरं सांग, सत्य सांग. तुझं मन हलकं होईल आणि त्यामुळं माझ्या मनावर भविष्यात येणारं मळब, वादळ आता तुझ्या मन भरून वजण्यानं निवळणार आहे, ते शमणार आहे. सांग वासू, सांग. मी तुझीच आहे ना? मी तुझेच राहणार आहे. सांग वासू, मन मोकळं कर. तू, मी तुझीच आहे. माणूस प्रेमात किती आंधळा होतो, तो प्रेमात किती वेडा होतो, तो प्रेमात किती समर्पित होतो. वासून आपलं कित्येक दिवस मनात साचलेलं दुःख, दबलेला राग, सोसलेला त्रास, आलेल्या संकटावर केलेली मात आणि कित्येक दिवस कुणालाही सांगितलेलं नाही, म्हणजे जीव की प्राण जपणारे आई, आजी, आत्या यांनाही सांगितलं नाही, असं मनातल्या कुपीतलं गुपित तो आज सपनाला सांगणार होता. मन घट्ट करून तो सांगायला लागला, सपना, मी जे तुला सांगणार आहे ते पूर्ण सत्य आहे. ते ऐकून
ते तुला स्वीकारावं लागेल. ऐक, शांतपणे ऐक आणि मन घट्ट करून ऐक. सपना, तुझ्या भीमा काका बरोबर माझ्या अंजी आत्याचं लग्न झालं. तुझा बाप सुलतान नागेश काका आणि भीमा काकाचं कर्तृत्व बघून, कुस्तीचं वेळ बघून माझ्या बापानं अंजी आत्याला तुझ्या घरी भीमा काकाला दिली. ती नांदायला गेली. तुझ्या घरी खाणारी जास्त तोंड होती. तुझ्या घरचं उत्पन्न, कमाई ही कमी होती. त्यामुळे तुमच्या घरातल्या साऱ्यांची पंचायत झाली होती. जगताना तारांबळ झाली होती. आणि तेच पाहून माझ्या बापानं तुझ्या चुलत्यांना आणि तुझ्या बापाला राबून खावं म्हणून आपली थोडी जमीन दिली. त्यात येणारं धान्य आणि तुमच्या घरचं थोडं उत्पन्न यावर तुमच्या घरी बरं चाललं होतं. पण अंजी आत्याच्या नवऱ्याचं म्हणजे तुझ्या भीमा काकाचं अपघाती निधन झालं आणि त्या अंजी आत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखातून सावरावं म्हणून तिला माहेरी आणलं. पण तुझ्या घरच्यांनी ना त्यानंतर अंजी आत्याला सासरी नेण्याचं नावही काढलं नाही की तिची कधी साधी चौकशी सुद्धा केली नाही. असं झालं. वासू सांगत होता. आतापर्यंत आजोळी राहिलेली सपना शांतपणे ऐकत होती. वाटेनं चालणारा वाटसरू उन्हाच्या वेळी सावलीला थांबावा तसा एक श्वास घेऊन वासू पुढे सांगायला लागला. आणि मग सपना, माझ्या बापाला राग आला आणि त्यांना दिलेली शेती त्यांच्याकडून परत घेतली. ती परत घेताना तुझा बाप आणि चुलता आणि माझ्या बापाच्यात बाचाबाची झाली. मग सांग सपना, आपली शेती आपण घेतली यात माझ्या बापाचं काय चुकलं? ऐकून गप्पगार झालेल्या सपनाला वासू पुढे सांगायला लागला. बघ सपना, शेती काढून घेतली या रागापोटी तुझ्या बापानं आणि चुलत्यानं माझ्या बापाला 6 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या आदल्या संध्याकाळी मारलं आणि गळफास लावून ठार केलं. गळफास लावून ठार केलं. ते सांगताना वासूचा राग अनावर झाला. तो डोळ्यातून टिपं टाकायला लागला. ते ऐकून सपना ही चकित झाली. पुढे वासू सांगायला लागला. सपना, ही घटना गावाला आम्ही कळू दिली नाही. पण काही लोकांनी काय घडलं याचा अंदाज बांधला. आम्ही ते सारं दुःख पचवलं. मात्र मला तुझ्या बापाचा आणि चुलत्याचा खून करून माझ्या बापाच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. मला सूड उगवायचा होता. हे वैर संपवायचं नव्हतं. माझं मन सुडानं पेटलं होतं. घरात मला कुणाचा आधार नव्हता. पण पुढं माझं भवितव्य दिसत होतं मला. यातून पुढचं दिवस चांगलं असतील आणि चांगलं यायचं असतील तर वासू तू शिकलं पाहिजे. म्हणून माझ्या तिघी माऊलीने मला शहरात शिकायला पाठवलं. तेव्हा मी मनाशी एकच खुणगाठ बांधली. शरीर कमवत चांगलं शिकायचं आणि बापाच्या खुनाचा सूड घ्यायचा. आणि यासाठी मी शहरात आलो. व्यायाम करत, रिकाम्या वेळी नोकऱ्या करत, कॉलेज करताना आपलं प्रेम जुळलं. मला वाटतं नीतीनं जुळवलं. सपना, शिक्षण संपलं आपलं. आणि त्याच रात्री मी तुझ्या बापाचा तुझ्या घरी जाऊन मी खून केलाय. आणि तिथून निघताना त्याच खोलीत भिंतीवर बॅटरीच्या उजेड्यात तुझा फोटो दिसला मला. तुझं नाव आठवलं. आपली गावं एकमेकांना माहिती नव्हती. पण सपना वेळ गेली होती. सपना, तुझ्या बापाचा खून करण्यापूर्वी ना जर तुझा फोटो दिसला असता ना तर कदाचित वेगळं खाल्लं असतं. पण सपना वेळ गेली होती. दुसऱ्या दिवशी तुझ्या बापाचा हृदयविकारानं झोपेत मृत्यू झालाय. हे ऐकून तुझ्या नागेश काकाला सुद्धा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तोही त्यामध्ये संपला. यावर सपना नुसती रडायला लागली. रडता रडता म्हणाली, वासू, अरे तुझ्या हातून असं नाही होणार वासू. मी तुला नको असेल ना तर असं काही सांगू नको रे. नको असं सांगू. तू असं नाही करणार, मला माहिती आहे.
तू नाही करणार वासू असं म्हणत ती रडायला लागली. ते वागती खून वासू सांगायला लागला, अगं सपना, त्या रात्री मी माझा मित्र सुदामला तुझ्या घराबाहेर थांबवून आलो होतो. त्यानं तुला खरं खरं सारं सांगितलं असतं ग, पण तोही त्याच गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अपघातात गेलाय. सपना, हे सारं मी लपवून ठेवून तुझ्याशी लग्न केलं, तर मी तुला फसवलं, काहीतरी लपवलं. असं वाटून मी तुझ्या पुढं आयुष्यभर अपराध्यासारखं जगण्यापेक्षा मी हे आत्ताच तुझ्या पुढं साचलेलं सारं खरं खरं व्यक्त करतोय. आणि सपना, हे खरं आहे. आणि सपना, मी हे जे काही केलं ते बरोबर की चूक हे आता तूच ठरव, मी नाही ठरवणार. तुला कळतं सारं. वासूचं कळकळीचं केविलवानं बोललं ऐकून सपना दगडासारखी गप्प झाली. ती काहीच बोलत नव्हती. तिनं आपल्या घरच्याचं वागणं कसं होतं हेही ऐकलं होतं. ती काहीच बोलत नाही. हे पाहून वासू म्हणाला, ए सपना, मी चुकलो, मला माफ कर. असं म्हणावं तर सपना, मी काही चूक केली असं मला वाटतच नाही. पण मी जिच्यावर प्रेम केले ना, तिच्याच बापालाच संपवलंय, याचं मात्र दुःख होतंय मला. सपना, माझ्या बापाच्या खुनाच्या सुडानं मी पेटलो होतो ग. 5 वर्ष मी नुसता जळत होतो. सपना, मी सूड उगवला, सुडाची आग विजते ना, तोच मला तुझा फोटो दिसला आणि आपलं प्रेम डोळ्यासमोर आलं बघ. पश्चातापानं मी गहार झालो. नेतील असला कसला डाव खेळायचा होता. त्यापेक्षा आपली भेटच झाली नसती ना, तर किती बरं झालं असतं ग सपना, किती बरं झालं असतं. सांगतो, किती बरं झालं असतं. बोलताना वासू विजयी होऊन पराभूत योद्ध्यासारखा गळाळ अश्रू ढाळत होता. त्याचं रडणं पाहून सपना ही अश्रू सांडत होती. राग व्यक्त करावा की वासूची समजूत काढावी अशा कात्रीमध्ये ती सापडली होती. पण स्त्री ही सहनशीलतेचं प्रतीक आहे. तिला जन्माला घालतानाच देवानं समजूतदारपणा देऊन तिला जन्माला घातलेलं असावं. अगदी तसंच सपना डोळ्यातला अश्रू पुसत म्हणाली, ए वासू, झालं गेलं सोडून देऊ आपण. हा दैवगतीचा खेळ आहे, निधीचा डाव आहे. आपल्या प्रेमाची परीक्षा नव्हे तर प्रेमाची सत्व परीक्षा पाहण्यासाठीच हे सारं घडलं असावं. हो ना वासू, बरोबर ना? वासू, मेणा, मी ज्या दिवशी तुला माझं मन दिलं ना, त्याच दिवशी तुला मी वरलंय. माझ्या घरच्यांनी ज्या चुका केल्या ना, त्याची भरपाई तुझ्या जीवनात येऊन मला आता पुरी करायची आहे. तुझ्या घरच्यांना सुख, प्रेम, आनंद द्यायचा आहे वासू मला. हो, मला प्रेम, आनंद द्यायचा आहे त्यांना. असं म्हणून तिनं वासूला मिठी मारली. ती त्याला कधीच न सोडण्यासाठी घट्ट मिठी मारली, घट्ट मिठी मारली, घट्ट मिठी मारली.